पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येमध्ये आता पोहोचलेले आहेत। अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर संपूर्ण झालेलं आहे। मंदिराचं बांधकाम आता पूर्णत्वास आलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज धर्मध्वज फडकवला जातोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्यावासियांना अभिवादन सुद्धा करणार आहेत। अनेक कार्यक्रम सुद्धा आज आयोजित केलेले आहेत। प्रभू श्रीरामाच्या जन्मभूमीचं काम हे अखेर आज पूर्ण झालेलं आहे। एक जल्लोष सुद्धा अयोध्येमध्ये केला जातोय। प्रत्येक हिंदू भाविकांसाठी आजचा हा क्षण अतिशय ऐतिहासिक आणि स्मरणात राहणारा ठरणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येमध्ये पोहोचलेले आहेत। पंतप्रधानांच्या हस्ते या धर्मध्वजाचं अनावरण करण्यात येणार आहे। आजच्या या सोहळ्यासाठी अयोध्या नगरी आता गजबजून गेलेली आहे। आकर्षक फुलांची सजावट मंदिराला करण्यात आलेली आहे। सोबतच प्रभू श्रीरामांची मूर्ती सुद्धा फुलांनी सजवण्यात आलेली आहे। विविध आभूषणे परिधान करण्यात आलेली आहेत। सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येमधील अनेक छोट्या छोट्या मंदिरांना सुद्धा ते भेटी देणार आहेत। अयोध्येच्या श्री राम जन्मभूमीवर 11 किलो वजनाचा रेशमी धर्मध्वज फडकणार आहे। सर्व ऋतूंमध्ये हा ध्वज सदा फडकत राहणार आहे। या ध्वजाची काही वैशिष्ट्ये सुद्धा आहेत। जवळपास 11 किलो वजनाचा हा रेशमी धर्मध्वज आहे, जो आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते फडकवला जाणार आहे। की पर्टिकुलर खासियत ये है कि ये 3 लेयर फैब्रिक में बना हुआ है और उनके ऊपर जो भी है वो राम भगवान के जो प्रतीक है वो हमने लगाए हैं ऊपर। और बनने में तो ऑलमोस्ट 25 डेज लगे इसमें। आप देख सकते हैं कि इसके ऊपर जो बॉर्डर है पूरा गोल्डन किया हुआ है, जो पूरा फैब्रिक आता है गोल्डन का वही, और अस्तर डाला हुआ है अंदर। फिर उसके ऊपर सिल्क का मटेरियल है। फिर इसके ऊपर जो भी है वो सिल्क वो जो फ्रूक्स है उसके अंदर भी पूरा हैंड वर्क किया हुआ है। वो सब कारीगरी है इसमें। आणि आजच्या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहत आहेत। त्यांच्या हस्ते धर्मध्वज स्तंभारोहण सुद्धा केलं जाणार आहे। नेमकी काय काय वैशिष्ट्ये आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पंतप्रधान मोदींचा दौरा कसा असणार ते आपण पाहतोय। सकाळी 10 वाजता सप्त मंदिर महर्षी वशिष्ठ, महर्षी विश्वामित्र, अगस्त्य, वाल्मिकी आणि अहिल्या मंदिरामध्ये पंतप्रधान जातील। त्यानंतर सकाळी 10 वाजता निषादराज गुहा, माता शबरी मंदिरामध्ये पूजा आणि शेषावतार मंदिरामध्ये पंतप्रधान जाणार आहेत। तर सकाळी 11 वाजता माता अन्नपूर्णा मंदिराला सुद्धा पंतप्रधान भेट देतील। राम दरबाराच्या गर्भगृहामध्ये सुद्धा मोदींच्या हस्ते प्रार्थना केली जाणार आहे। दुपारी 12 वाजता श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या शिखरावर धर्मध्वजारोहण केलं जाणार आहे।